वीणाचं घर लुबाडलं, पण त्यामागचं सत्य जाणून घेतलं नाही. वीणाच्या घरात सुख, समाधान आणि शांतता होती, पण ती का होती हे जाणून घ्या. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. अहो, आपल्या हातून खरंच काही चूक झाली आहे का? अजून तरी मला असं वाटत नाही. साहेब, हे वस्त्र आजच्या भेटीसाठी. अतिशय सुंदर, इतकी सफाईदार विणाई आणि नक्षीकाम तर फारच विलक्षण आहे. कुणी विणले? साहेब, हिने, ही वीणा, हे सगळं काम हिच्याच हातचं आहे. अप्रतिम. मुली, अशी कारागिरी सगळ्या लोकांमध्ये नसते. तुझ्या हातात प्रत्यक्ष देव बसलाय. साहेब, खरं तर हिची एक अडचण होती. ते तिला नाही नाही नाही, आता वेळ नाहीये. तुम्ही एक काम करा, तुमची जी काही अडचण असेल ना, ती तुम्ही उद्या येऊन मला सविस्तरपणे सांगा. आपण काहीतरी मार्ग काढू. नको काळजी करूस. बरं साहेब. म्हणजे आता सगळं ठीक होईल. अभिनंदन वीणा, आता तुझ्या मेहनतीचं फळ मिळायला सुरुवात झाली आहे. धन्यवाद साहेब. रणजित साहेब, रणजित साहेब, बरं झालं तुम्ही इथे भेटला. मी तुमच्याकडेच येत होतो. काय झालंय? रणजित साहेब, त्या वीणाने आणि हे सगळं असं घडलं, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. हे सगळं हाताबाहेर जातंय. हे प्रकरण जर मुख्य न्यायाधीशापर्यंत गेलं तर आपण सगळेच अडकूयात. माझं नाव, आपली सत्ता, आपली पकड सगळंच धोक्यात येईल. हे असं होता कामा नये. मग काय करणार आहोत? या सगळ्याचं मूळ ती वीणा आहे. त्या वीणालाच थोपवायला हवं. आणि यावेळी साधी अद्दल घडवायची नाही तिला. असा धडा शिकवायचा की आयुष्यभर लक्षात राहायला पाहिजे. आयुष्यभर पश्चाताप झाला पाहिजे तिला. म्हणजे नक्की काय सुचवताय साहेब? ऐक, ज्यावेळी तिला वाटेल सगळं सुटलं, याच वेळी तिच्या पायाखालची जमीन सरकायला हवी. असं काहीतरी घडवायचं की न्याय मागायचा विचारही मनात उरला नाही पाहिजे. म्हणजे भीती आणि बदनामी दोन्ही. समजलं साहेब. त्या वीणाला असं तोडायचं की पुन्हा उभं राहण्याचा विचारही मनात नाही आला पाहिजे. चित्रात बदल करायचा सोडून तुम्ही चित्रच बदलायला निघाला. याचा पश्चाताप वीणाला नाही, तुम्हाला होणार आहे. आणि काही कर्मांचा पश्चाताप केवळ त्या जन्मात होता नसतो, तर तो जन्मोजन्मी पाठलाग सोडत नाही.
तुम्हाला हे कळत नाहीये तुमचं दुर्दैव आहे. वीणा अंतिम लढाईसाठी तयार राहा. स्वामी, इतकं विचित्र स्वप्न का पडलं असेल? इतकं भयानक स्वप्न. आई, बाबा, आई, बाबा, एवढं सकाळी सकाळी कुठे गेले असतील? आई, पटकन कर, वेळ कमी आहे. आता काही क्षणांचा खेळ आहे. यांना उचलून आणताना कोणी पाहिलं नाही ना? कोणीही बघितलं नाही. साहेब, यांना बेशुद्ध केलं आणि इकडे घेऊन आलोय. आम्ही कोणालाच कळू दिलं नाही साहेब. आम्हाला कोणी पाहिलं सुद्धा नाही. बरं झालं. आता वेळ वाया घालू नका. लटकवा यांना इथेच फासावर. बेशुद्ध आहेत ना? बेशुद्ध अवस्थेतच लटकवा. हो साहेब. त्यांना कळणारही नाही त्यांच्या बरोबर काय झालंय ते. आज तुमच्या स्वप्नांचा शेवट होतोय. आई, बाबा, स्वामी, आई बाबा कुठेच दिसत नाहीयेत. अंगणात शोधलं, बाहेर शोधलं, कुठेच नाहीयेत. स्वप्न पडल्यापासून मन एवढं का घाबरतंय? काही विपरीत तर घडणार नाही ना स्वामी? आई, वीणाच्या मूर्खपणाची किंमत शेवटी या दोघांना चुकवायला लागते. स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात, घर मिळवायच्या नादात कुटुंब गमावून बसणारी वीणा. स्वप्न मोठी होती पण शहाणपण लहान होतं.
शिव शंकर शंभो. बाबा, आई, काका, माझ्या आई बाबांना कुठे पाहिलं का? नाही बघितलं. काका, माझ्या आई बाबांना कुठे पाहिलं का तुम्ही? एक काम कर, जा. अरे ही वीणा आली कशी नाही अजून? काल स्पष्टपणे सांगितलं होतं की सकाळी लवकर यायचंय, मुख्य न्यायाधीशांकडे जायचंय. ते जास्त काळ थांबणारही नाहीत. उद्यापासून न्यायालय दीर्घ काळासाठी बंद असणार आहे. आज जर ते निघून गेले ना तर पुन्हा भेट कधी होईल सांगता यायचं नाही. तिचंच काम लांबणीवर पडेल. इतक्या मेहनतीने मिळालेली संधी हातातून जाईल. अरे कुठे राहिली ही वीणा? आई, बाबा, आई, अरे लता, तुम्हाला इथे कोण घेऊन आलं? आणि हे फासावर कोणी लटकवलं? रणजित शिवाय दुसरा कोण असणार? त्याचीच माणसं इकडे घेऊन आली असणार. आता हे सगळं थांबवायला हवं. स्वामी, आपण कुठे चाललोय? वाट चुकल्यानं वाट दाखवायला आणि वीणाच्या स्वप्नपूर्तीची वाट सुकर करायला. शिव शंकर शंभो. त्या दोघांना फासावर लटकवलं ते बघायला मला का नाही घेऊन गेलात? मलाही बघायचं होतं ना त्यांना फासावर लटकताना. येतील आपली माणसं, लवकरच बातमी घेऊन येतील. अहो हे कसं शक्य आहे? अरे हरामखोरांनो, तुम्ही जिवंत कसे? फासावर लटकवलं होतं ना तुम्हाला, कसे वाचलात? स्वामींची कृपा. ज्याचा पाठीराखा स्वामी आहेत त्यांना मरण कसं येऊ शकतं? यावेळी कसे बसे वाचलात. ही पोचली असेल ना वाचवायला, पण नेहमी ही पोचणार नाही आणि तुम्ही वाचणार नाही. अगे वीणा, असा प्रसंग परत ओढवून घ्यायचा नसेल तर न्यायाधीशाकडे जाऊ नकोस. समजलं का? चल कामिनी. आई, बाबा, आता आपण इथे थांबायचंच नाही. आपण गाव सोडून जाऊया. विना बाळा, आपलं घर, तुझं स्वप्न, हे सगळं इतक्या सहज सोडायचं? तुमच्या जीवापेक्षा काहीही महत्वाचं नाहीये. तुम्ही जगलात तरच त्या घरात परत जाण्याला अर्थ आहे. कुटुंबाशिवाय घराला घर पण नसतं ग. घर म्हणजे फक्त भिंती नसतात. घर म्हणजे आपली माणसं. विना बाळा, तुला न्यायाधीशाकडे जायचं होतं ना? चल आपण सगळे जाऊ आणि ह्यांच्या विरोधात तक्रार करू. हो बाळा,
आपल्याला न्याय मिळेल, आपण काही चूक केलेली नाहीये ना, मग तू अशी निराश का होतीयस? नाही आई बाबा, मला आता पुन्हा धोका पत्करायचा नाहीये. तुम्हा दोघांना आज काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. पण वीणा, नाही बाबा, आता आपण इथे राहायचंच नाही. हे गावही नको, ते घरही नको. जिथे आपण एकत्र राहू तेच आता आपलं घर. त्यातच आता आपण समाधानी राहू. आणि राहिला प्रश्न आपल्या घराचा, तर ते स्वामी योग्य वेळ आल्यावर आपल्याला परत मिळवून देतील, जर ते आपल्या नशिबात असेल तर. चला. सांभाळा. तुमची अशी अवस्था कशी झाली? वर्षानुवर्ष जे व्यसन केली त्याचं फळ आहे. खूप व्याधी जडली आहेत, म्हणूनच आम्ही खंगलोय. आम्ही आमचं घर देखील सोडून आलोय. आम्हाला एक व्यापारी भेटले, त्यांनी आमची इथे राहायची सोय केली, अधूनमधून उपचारही करायचे. पण मागचे 2-4 दिवस झाले ते आलेच नाहीयेत. दुखणं खूप असह्य झालं, म्हणून आम्ही बाहेर पडलोय. कृपा करून वैद्य बुवांना बोलवून आणाल का? बाळा, वैद्यांना यायला वेळ लागेल. तुम्ही एक काम करा, या झाडाची पानं खा. अहो किती कडू आहे, किती कडू आहे. जरासाच पानाचा रस तोंडात गेला, किती कडू लागलं ते. हे झाडच उपटून टाकूया. थांबा. काय करताय समजतंय तुम्हाला? अहो हेच करावं लागणार ना, किती कडू आहे ते. विषारी आहे, विषारी. थांबा. बाळा, आता थांबला नाही तर अहो आम्हाला का मारताय? अरे झाडाचं पान जरा कडू काय लागलं तर झाड मुळात सकट तोडायला निघालाच. आणि तुमच्या जो कडवटपणा भरला त्याचा काय? जो नियम झाडाला तोच नियम तुम्हालाही लागू. अरे कडवटपणा हा या झाडाचा गुणधर्म आहे. ही पानं औषधी आहेत. पण तुमचं वागणं इतरांना त्रास देणार आहे. इतकंच काय तर तुमच्या आई वडिलांना देखील याचा त्रासच झालाय. आणि म्हणून अशी व्याधीची कुऱ्हाड तुमच्या रोगारली गेली. वेळ सुधारला तर ठीक, नाहीतर मृत्यू वाटाळे. स्वामी, ह्याच्यावर काय आहे उपाय आता? यावरचा उपाय वीणाच्या घरात. शिव शंकर शंभो. यावेळी कसे बसे वाचलात. ही पोचली असेल ना वाचवायला, पण नेहमी ही पोचणार नाही आणि तुम्ही वाचणार नाही. अगं वीणा, एकदा न्यायाधीशाची भेट घेतली असतीस, आज ना उद्या आपल्याला न्याय मिळाला असता. बाळा, अगं इतकं सगळं सहन केलंस, आता शेवटच्या टप्प्यावर आल्यावर मागे का फिरतेस? आज तुम्ही जिवंत आहात हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं सुख आहे. बाकी मला काहीही नको.
अगं वीणा, कुठे होतीस तू? तुझी वाट बघून मुख्य न्यायाधीश साहेब निघून गेले आणि उद्यापासून न्यायालय दीर्घ काळासाठी बंद राहणार आहे. पुन्हा कधी भेट होईल काही सांगता येत नाही. झालं, आता तर ही संधी पण गेली. वकील साहेब, तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं त्याबद्दल धन्यवाद, पण मी आता हा खटला लढवणार नाही. अगं वीणा, एकदा न्यायाधीशाची भेट घेतली असतीस, आज ना उद्या आपल्याला न्याय मिळाला असता. बाळा, अगं इतकं सगळं सहन केलंस, आता शेवटच्या टप्प्यावर आल्यावर मागे का फिरतेस? आज तुम्ही जिवंत आहात हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं सुख आहे. बाकी मला काहीही नको. अगं वीणा, कुठे होतीस तू? तुझी वाट बघून मुख्य न्यायाधीश साहेब निघून गेले आणि उद्यापासून न्यायालय दीर्घ काळासाठी बंद राहणार आहे. पुन्हा कधी भेट होईल काही सांगता येत नाही. झालं, आता तर ही संधी पण गेली. वकील साहेब, तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं त्याबद्दल धन्यवाद, पण मी आता हा खटला लढवणार नाही. माझ्या आई बाबांच्या जीवापेक्षा काहीही महत्वाचं नाही. ठीक आहे, तुझा निर्णय मी मान्य करतो. चला. इथे मूर्ती? इथे मूर्ती कशी आली? बाबा, मला भास होतोय का? मला तिथे स्वामींची मूर्ती दिसली. हा भास नाहीये बाळा, ही स्वामींची लीला आहे. स्वामी काहीतरी सांगू पाहत आहेत. अक्कलकोट सोडायचं असेल तर आमची भक्ती मागे सोडावी लागेल. स्वामी, खचलीस ना? हार मानून निघालीस ना? जा, पण आमच्या भक्तीचं व्रत इथेच अर्धवट सोडून जा. स्वामी, मी माझे प्राण सोडू शकते, पण तुमची भक्ती नाही सोडू शकत. खचणाऱ्यांना आणि आमच्यावर अविश्वास दाखवणाऱ्यांना आमची भक्ती करण्याचा काही अधिकार नाही. ज्या क्षणी आमच्यावर अविश्वास दाखवला त्या क्षणी आमची भक्ती सोडल्यासारखंच आहे. आता फक्त औपचारिकता पूर्ण कर. शिवशंकर शंभो. जाताना ही मूर्ती नदीत सोड, म्हणजे आमची भक्ती सोडलाच समावेल.
असं का बोलताय तुम्ही स्वामी? मी हे नाही करू शकत हो. आमच्यावर विश्वास आहे की नाही? माझं चुकलं स्वामी. अगं आम्ही तुला हरू कसे देऊ? तुझ्या आई वडिलांना जीव वाचवला की नाही आम्ही आज? हो स्वामी, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मग बिथरतेस कशाला? शेवटच्या टप्प्यावर हार मानू नकोस. आम्ही काय सांगतो नीट ऐक. हे कर आणि विश्वास ठेव, तूच जिंकशील. स्वामी मी हे नक्कीच करेन. शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. थांब. तुझी इथे यायची हिंमतच कशी झाली ग? सुंभ जळाला पण पीळ काही गेलेला दिसत नाही अजून. नाही काकू. तुला स्वतःचा जीव प्रिय असेल ना तर आत्ताच्या आत्ता निघून जा इथून. काकू मी हे घर परत मागायला आलेली नाहीये. मग कशाला आली आहेस इथे? मी इथे मोलकरीण म्हणून काम मागायला आली. आता हे काय नवीन? तुझ्या डोक्यातनं नक्कीच काहीतरी शिस्त आहे म्हणून तू इथे आली आहेस. नाही नाही काकू, मी हे घर परत मिळवण्याचं स्वप्न आता सोडून दिलंय. मी तुमचं वर्चस्व स्वीकारलं आता. आम्ही तुमचे गुलाम बनून राहू. फक्त एक संधी द्या. काही गरज नाही तुझी. चालती हो इथून, चाल. अहो काका ऐकून तरी घ्या. मला जर तुम्ही इथे मोलकरीण म्हणून राहू दिलं तर घराच्या अंगणात असलेला खजिना मी तुम्हाला मिळवून द्यायला मदत करेन. काय हो, काही सापडलं का? कधीपासून खोदकाम सुरू आहे? नाही सापडलं अजून. खोदतोय पण खजिना काय हाताला लागत नाही. त्या विणाकडून आपण हे घर बळकावलं ते खजिना मिळेल यामुळेच ना? आणि तोच खजिना अजूनही सापडत नाहीये. खजिना? हो. तुला कसं माहित? 1 वर्षाच्या अंतराने येणाऱ्या पौर्णिमेला घराच्या अंगणात एक छोटासा कलश सापडतो. तो कलश सापडला की घरात समृद्धी, शांतता, समाधान सगळं टिकून राहतं. पौर्णिमेला फक्त 4 दिवस बाकी आहेत. 4 दिवस मी जे जे सांगेल ना ते सगळं करा. 4थ्या दिवशी तुम्हाला तो खजिना नक्कीच सापडेल. 4च दिवस ना? हो. ठीक आहे. पण आमची फसवणूक झाली तर? मी इथेच आहे. स्वामी तुम्ही सांगितलेल्या योजनेनुसार पहिलं पाऊल टाकलं, ह्यांना मनवलं. आता पुढचं पाऊल सगळं तुमच्या योजनेनुसार घडेल याची मला खात्री आहे. आमची योजना नेहमी यशस्वी होते. गरजेत असतं ते भक्तांनी तिच्यावर विश्वास ठेवणं. तू विश्वास ठेवलाय, आता तुझी स्वप्नपूर्ती पूर्णत्वाला येणार. शिव शंकर शंभो. चल विणा आणि सांग आम्हाला खजिना शोधण्यासाठी काय करायला हवंय. आज आता या क्षणापासून खजिना शोधायचाय. हे बघा काकू, आपल्याला खजिना मिळवायचा असेल तर घरात आधी जसं वातावरण होतं ना तसं पुन्हा निर्माण करावं लागेल. म्हणजे स्वामींच्या मूर्तीची स्थापना पुन्हा करावी लागेल. स्वामींचं नामस्मरण, पादुकांची पूजा, अभिषेक हे सगळं करावं लागेल. ए काय बोलतेस तू? आम्हाला हे सगळं मान्य नाहीये. हा पण काकू हेच तर करावं लागेल. आम्ही हेच करत होतो म्हणून तर आम्हाला एवढा लाभ झाला. आधी घराबाहेर काढलेली स्वामींची मूर्ती आपल्याला परत आणावी लागेल. ती मूर्ती नसताना आपण नामस्मरण कसं करणार आहोत? काय बोलते ही? आपण स्वामींना मानत नाही, मग स्वामींची सेवा करायची आहे का आपण? हे बघ, माझी अजिबात इच्छा नाही. अहो पण कधीपासून खजिना शोधतोय आपण.
अजूनही सापडलेला नाही. आणि यांनी स्वामी सेवेपलीकडे काही केलेलं मला आठवत नाही. खजिन्यासाठी आपल्याला ही एक औपचारिकता पार पाडावी लागत असेल तर पार पाडूयात ना. हाही एक प्रयत्न करून बघूयात. ठीक आहे, करूया आपण. तुम्हीच सांगा. वीणा, तू धर्मशाळेत जा आणि स्वामींची मूर्ती घेऊन ये. तू म्हणतेस तसं करू आपण. ठीक आहे काका, तुम्ही म्हणाल तसं. तुमच्या हातून स्वामी सेवा घडवणं हाच आमचा उद्देश आहे काका, आणि हीच आमची योजना आहे. म्हणजे तुमचा थोडा तरी पुण्यसंचय वाढेल आणि पाप कमी होतील आणि स्वामी नामाची गोडी लागली की उपरतीही होईल. काकू, मी स्वामींची मूर्ती आणते, तोवर तुम्ही एक काम कराल का? रवी दादा आणि संग्राम दादाला बोलावून घ्या. सहकुटुंब या गोष्टी केल्यात तरच लाभ होतो. लोभाने सुरुवात झाली तरी शेवट श्रद्धेनेच होतो. श्री स्वामी समर्थ. हा मला भास झाला की अजून काही. स्वामी क्षमा करा, पण आपण अस्वस्थ का दिसताय? वीणा, आपण योजना आखली आहे खरी, पण ती इतक्या सहजासहज यशस्वी होणार नाही. तू भोळी आहेस, तुझ्या लक्षात येत नाहीये. पण दुष्ट माणसं त्यांचा दुष्टपणा इतक्या सहजासहजी सोडत नाही. शिव शंकर शंभो. वीणा, बाळा, अगं आम्ही तुलाच शोधत होतो. तुझी काळजी वाटत होती म्हणून मग रणजित भाऊजींकडे येत होतो. अगं वीणा, तू तिथे जाण्याचा धोका पत्करलायस. अजिबात धोका नाहीये बाबा. स्वामींनी आखलेल्या योजनेनुसार मी सगळं करते आणि मला यशही मिळतंय. आता माझं स्वप्न पूर्ण होणार. तुम्ही दोघेही धर्मशाळेत जा. मी स्वामींची मूर्ती घ्यायला येतेच आहे घरी, पण त्याआधी मी स्वामींची भेट घेऊन येते आणि त्यांना ह्या सगळ्याची कल्पना देऊन येते. अगं पण आई, काळजी नका करू. तुम्ही नामस्मरण करत राहा. हो, सावकाश जा आणि काळजी घे. हं? काय झालं कामिनी काकू? काय झालं सगळं ऐकलंय आम्ही, तरी मला शंका होतीच. मी म्हंटल होतं ना तुम्हाला, हे दिसतं तसं मुळीच नाहीये. आपल्याला भुलवून आपल्याकडनं काहीतरी वेगळं करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे ह्याचा, जेणेकरून हिचं स्वप्न पूर्ण होईल. ते घर हिला परत मिळेल. काय ग, मी मोलकरीण बनून राहते, आम्ही हार मानली, हे सगळं खोटं होतं ना, नाटक होतं ना हे? जशी लबाडी करतेस, आम्हाला फसवतेस तू. नाही नाही कामिनी काकू. वीणा, आमच्याशी लबाडी करतेस? बरं झालं हिचा पाठलाग केला, नाही तर हिचं खरं रूप कळलंच नसतं आम्हाला. नाही कामिनी काकू, सोडा. कामिनी काकू सोडा. माझा हेतू शुद्ध आहे. ऐकून तरी घ्या माझं. काका, तुम्ही तरी ऐकून घ्या. गप्पे. आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली आहेस तू. आता बघ या लबाडीची तुला काय शिक्षा देत होते. कामिनी काकू सोडा. सोडा मला कामिनी काकू.
अशी सोडत नाही मी. आमच्यावर मात करायला निघालीस ना तू, याचे परिणाम खूप वाईट होणार आहेत वीणा, बघ तू. थांब कामिनी, तू कशाला जीवाचा आटापिटा करतेस? मी बघतो हिच्याकडे, तिचा निकालच लावतो. अरे हे काय भानगड आहे? त्या पालीचा चुकचुकण्याचा आवाज आज सुद्धा आणि इथे सुद्धा येतो. तू कोण आहेस आणि काय हवंय तुला? तुला तुझ्या कामाचा मोबदला द्यायला आलोय. मोबदला? रणजित साहेबांनी पाठवलंय वाटतं याला. त्यांना केलेल्या सहकार्याचा मोबदला पाठवला. बरं दे. खेळे? हा काय प्रकार आहे? हे खेळ या ओणक्यावर ठोकायचे. सगळे खेळ ठोकून झाले की तुला तुझा मोबदला मिळेल. हे असलं काही मी करत नाही. जे काय द्यायचं असेल ते नीट द्या. हे बघ, हीच अट आहे. जर हे केलंस तर मोबदला मिळेल, बाकी तू ठरव. रणजित साहेबांनी अशी विचित्र अट का ठेवली असेल? जाऊ दे, आपल्याला काय त्याचा मोबदला मिळाल्याशी मतलब. इथे ठोकायचे आहेत ना? हो. ठोकतो. हा 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 काय प्रकार आहे? हे खेळ तुझ्या कर्माचे खेळ आहेत. जसे तू आता या ओणक्यावर खेळ ठोकलेस, त्याचप्रमाणे वाईट कृत्य करून स्वतःच्या आयुष्यावर खेळ ठोकलेस. तुझा आत्मा खिळखिळा झालाय, फक्त बाहेरून तुला ते कळत नाहीये. रणजितच्या नादी लागून विणाचा छळ केलास, पाप करत आलास. ज्याप्रमाणे ओणक्याचा अंत झाला, त्याचप्रमाणे तुझा अंतही जवळ आलाय. आणि तुझा अंत हाच तुझा मोबदला, आणि हेच तुझ्या कर्माचं फळ. कोण आहात तुम्ही आणि तुम्हाला हे सगळं कसं माहित? शिवशंकर शंभू. स्वामी, स्वामी माझा श्वास गुदमरतोय. माफ करा स्वामी, मी असं पुन्हा कधी वागणार? माफ करा स्वामी, चूक झाली माझ्याकडून. मला फक्त एक संधी द्या स्वामी. मी वचन देतो स्वामी. तुला एक शेवटची संधी देतो. शिवशंकर शंभू. धन्यवाद स्वामी, तुम्ही माझे प्राण वाचवले. स्वामी, स्वामी पण हा आवाज छळतोय मला, आणि ती पाल काही केल्या दिसत नाहीये. ती पाल त्या छताला चिटकलेली आहे.
तिला असा अहंकार झालाय की ते छत तिने पेरून धरलंय. जसा तुला अहंकार झाला होता की हे गाव तू चालवतोयस आणि या गावावर तुझी सत्ता आहे म्हणून. बालीला स्वतःच्या कुवतीचा आणि क्षमतेचा विसर पडला होता तसा तुला पडलाय. तू सर्व नाहीयेस. या गावचे आणि या जगाचे सर्व आम्ही आहोत. या गावात आणि या जगात राहणारे आमचे भक्त आम्हाला प्रिय आहेत आणि आमच्या भक्तांना त्रास देणं म्हणजे आम्हाला त्रास देण्यासारखं आहे. आणि ही गोष्ट तुझ्या रणजितला समजवण्याची वेळ आली आहे. स्वामी, मला माझी चूक कळली. मी तुमचा आदेश पाळेन. स्वामी, आवाज थांबला. खूप खूप धन्यवाद स्वामी. श्री स्वामी समर्थ. शिवशंकर शंभो. आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली आहेस तू. आता बघ या लबाडीची तुला काय शिक्षा देत होते. कामिनी काकू सोडा, सोडा मला. कामिनी काकू, कामिनी काकू. तुला अशी सोडत नाही मी. आमच्यावर मात करायला निघालीस ना तू. याचे परिणाम खूप वाईट होणार आहेत वीणा, बघ तू. थांब कामिनी, तू कशाला जीवाचा आटापिटा करतेस. मी बघतो हिच्याकडे, तिचा निकालच लावतो. आज वीणाचा शेवटचा दिवस. माणसं पाठवली आहेत तिला संपवायला. सारखं नाचत होती ना स्वप्न 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 करत. काय तर म्हणे माझे स्वामी माझं स्वप्न पूर्ण करणार. हीच राहिली नाही तर स्वप्न तरी कुठून राहणार आहे. बरोबर ना. बरोबर. स्वप्न पूर्ण करायला माणूस लागतो आणि माणूसच संपला की काम संपलं. हे घर आपलंय आणि आपलंच राहणार. खुद्द स्वामी सुद्धा तिला ते मिळवून देऊ शकत नाही. आज खुद्द स्वामींची परीक्षा आहे. बघू काय करतात आपल्या भक्तांसाठी. स्वामी, स्वामी, हे लोक मला मारायला आले. स्वामी, मला वाचवा स्वामी. बाजूला व्हा, नाहीतर ही कुऱ्हाड तुमच्यावरही पडू शकते.
उठ. आमच्या प्रत्येक भक्ताचं स्वप्न आमच्याकरता महत्वाचं आहे आणि जे जे त्यांच्या स्वप्नांच्या आड येतील त्यांचा विनाश करण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा अवतरणार. हा अवतार त्यांच्या करता होता. आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असेल. स्वामी, माझं आयुष्य, माझी स्वप्न सगळं तुमचंच आहे स्वामी. तुझ्या स्वप्न पूर्ती करता आम्ही कटिबद्ध आहोत. श्री स्वामी समर्थ. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. स्वामी, माझ्या जीवावरचं संकट तर तुम्ही टाळलंत, पण माझ्या स्वप्नपूर्तीचं काय? आपली योजना आता पुढे जाऊच शकत नाही. रणजित काकांच्या कुटुंबासोबत राहून त्यांना भक्तीचं वेड लावायचं, हा हेतू तर आपला फसला. आता पुढे काय करायचं? दगड फोडायचे तर खाव खालत राहावे लागतात. कधी सौम्य तर कधी कठोर. सौम्यपणे प्रयत्न करून झाले, आता कठोर प्रयत्न करून पाहू. दगड फुटणार, तुझं स्वप्न पूर्ण होणार. अभिनंदन वीणा. वकील साहेब तुम्ही? आणि अभिनंदन कशासाठी? हे घे. आता तुझं घर तुला परत मिळू शकतं आणि तुला आता कोणी अडवणार नाही ते घर पुन्हा ताब्यात घेण्यापासून. हे कसं शक्य आहे? मी माझं आणि मुख्य न्यायाधीश साहेबांचं वजन वापरून हे प्रकरण थेट राजेसाहेबांपर्यंत पोहोचवलं. राजेसाहेबांनीच हा लिखित सलिता दिलाय. ते घर तुमचंच आहे असा थेट निकालच राजेसाहेबांनी दिलाय. त्यामुळे तो आता रणजितरावांना मान्य करावाच लागेल. वकील साहेब, खूप खूप धन्यवाद. पण वकील साहेब, हा खटला पुढे चालवायचा नाही असं सांगितलं होतं मी तुम्हाला, आणि माझ्याकडे तेवढं शुल्कही नव्हतं. मग तुम्ही माझ्यासाठी एवढं का केलं? या एवढ्या मोहरा माझ्या खिशात कुठून आल्या? तुझं शुल्क आहे. स्वामी तुम्ही? श्री स्वामी समर्थ. आम्ही तुला तुझं शुल्क दिलंय. कुठलीही सेवा मोफत करून घ्यायची नाहीये. वीणाच्या खटल्याचा निकाल तिच्या बाजूने लावून घेऊन ये. स्वामी, या न्यायाच्या कामासाठी माझी निवड झाली हे मी माझे भाग्य समजतो. श्री स्वामी समर्थ. शिवशंकर शंभो. वीणा, हा खलिता रणजितरावांना फक्त दाखवायचा. थेट राजेसाहेबांकडून आलाय म्हटल्यावर ते हो किंवा चू सुद्धा करू शकणार नाहीत. म्हणजे हे इतकंच पुरेस आहे? अगं हो, कायद्याच्या भाषेत यापेक्षा मोठा पुरावाच नसतो. शिवशंकर शंभो. स्वामी, तुमची योजना कधीच अपयशी होऊ शकत नाही. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. शिवशंकर शंभो. अहो, हे काय झालंय तुम्हाला? काय रे, काय झालं? वीणाचं मारायला गेलो, पाठीमागे लागलो ना.
हे सगळं असं घडलं. भास वगैरे झाला असेल त्यामुळे घाबरलायस. चल निघ इथून. म्हणजे वीणा वाचली? वीणा वाचली की नाही सोडा. आता तुमचं काय होणार याचा विचार करा. म्हणजे जी अवस्था तुमच्या माणसांची झाली आहे तीच अवस्था तुमची होणार. शक्यच नाही. आमच्या बरोबर असं काहीच होऊ शकत नाही. असं बर ते पहा. अहो हे 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 काय आहे? स्वामी हे असं का झालं? ही शेवटची संधी आहे. हे घर सोडावंच लागणार आहे. आता ते शहाणपण दाखवून सोडायचं की विना सोडवून घेऊन सोडायचं हे तुम्ही ठरवा. तू इथे काय करतेस? हे पहा, हे काय? हा राजे साहेबांचा खलिता आहे. तुम्हाला आता हे घर सोडावं लागेल. हे बघा काका काकू, आम्हाला फक्त आमचं घर परत हवंय. तुम्ही केलेल्या सगळ्या चुका आम्ही माफ करायला तयार आहोत. आमच्या भक्तांचं स्वप्न अपूर्ण राहावं म्हणून तुम्ही किती वाईट वागला असलात तरी सुद्धा आम्ही तुम्हाला दोघांना एक सुखद धक्का देणार आहोत. कारण आम्हाला एका आई वडिलांना दुखवायचं नाही आहे. या रे. संग्राम, रवी, अरे कुठे होतात तुम्ही दोघं? आई बाबा कोणाचाही हिसकावून घेतलेला आपल्याला काही नको. आम्हाला आता उपरती झाली. आम्ही सगळं वाईट वागणं सोडून दिलं आणि हे सगळं स्वामींमुळे झालं. स्वामींमुळेच आमचं व्यसनही सुटलंय. आता तुम्ही हे सगळं सोडून द्या. आई बाबा आपल्याकडे जेवढं आहे त्यात आपण गुण्यागोविंदानं राहू. रवी, संग्राम, अरे माझ्या लेकरांनो, आमचं चुकलं. खरंच चूक झाली आमच्याकडून. तुमचं कुटुंब तुम्हाला परत मिळालं. कुटुंब एकत्र आलं. आता वीणाला तिचं घर परत करा. तिला आणि तिच्या कुटुंबियांना या घरात आनंदाने राहू द्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अहो, वीणा अजून कशी आली नाही? मन काही केल्यास स्वस्त बसतच नाहीये. स्वामी, मुलगी कुठे अडली असेल का? काही अघटित तर घडलं नसेल ना? अहो, मूर्ती कुठे गेली? हे कसं शक्य आहे? आणि आपल्या डोळ्यासमोर? हा कसला संकेत तर नसेल ना? स्वामी काही सांगू पाहतायत का? शिवशंकर शंभो. स्वामी,
स्वामी तुम्ही आम्ही काय सांगतो ते नीट ऐका. चला आमच्या बरोबर. आपलं घर, ज्या घरात आपण स्वप्न पाहिली, ज्या घरात राहिलं की समाधान मिळायचं. हो लता, देवळाच्या दारात आल्यासारखं वाटतंय. हे सगळं स्वामी कृपेमुळे शक्य झालंय. स्वामी, मी आज माझ्या स्वप्नपूर्तीच्या दारात उभी आहे. हे सगळं तुमच्याचमुळे शक्य झालं स्वामी. तुम्हीच माझा हात धरून मला इथवर आणलं. माझं स्वप्न आज पूर्ण होतं स्वामी. सगळे आमचीच लेकरं आहेत आणि आमच्या प्रत्येक लेकराचं स्वप्न पूर्ण व्हावं असं आम्हाला नेहमीच वाटतं. खोटं बोलताय तुम्ही स्वामी. काय बोलताय तुम्ही हे? नाही थांब. आज सत्य काय ते बोलूच दे. तुमच्या सगळ्या लेकरांची इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटतं ना स्वामी? मग आमचं काय काय हवं होतं आम्हाला? सुख, शांती, समाधान, मुलांचं सुख आणि तो खजिना. पण आमची स्वप्न कधी पूर्ण होणार आहेत? ते स्वप्न कधी पूर्ण होणारच नव्हता. स्वामी, म्हणजे आमचं खरंच काही चुकलंय का हो? शिव शंकर शंभो. खरंच खजिना सापडला. बाबा म्हणत होते खरं होतं ते. आपण ज्याला क्षुल्लक समजत होतो तो एवढा मोठा खजिना आहे. हो. काढा कलश बाहेर. हे घे, बघ यात. ते पहा.
स्वामी, हा खजिना सोना नाण्याचा नाही. अरे हा खजिना आहे सत्कर्माचा, आनंदाचा, पावित्र्याचा, चांगुलपणाचा, ज्यामुळे घरात भरभराट येते, सुख, समाधान आणि शांतता नांदते. अरे पण तुम्ही कधी सत्कर्म केलीच नाहीत, दान धर्म केला नाही, चांगुलपणाने कधी वागला नाहीत, कायम पाप कर्म करत आलात. मग तुमच्या वाट्याला सुख आणि समाधानाचा खजिना येईल कसा? आमची इच्छा असते रे प्रत्येक स्वप्नपूर्ती करण्याची, पण तुमची कर्म आणि भक्ती हातात हात घालून चाललेत की नाही यावर सगळं अवलंबून असतं. त्यावर आम्ही ठरवतो की स्वप्नपूर्ती करायची की नाही. अरे तुम्ही एका पारड्यात चांगली कर्म आणि शुद्ध भक्ती घालून तर बघा, आम्ही दुसऱ्या पारड्यात स्वप्नपूर्तीचं दान घालू. बोला ज्योतिषी बुवा, या वीणाच्या घराचं रहस्य काय? या घरातली माणसं एवढी सुखी कशी? शेकडो वर्षापूर्वी इथे भला मोठा खजिना पुरण्यात आला. कामिनी, नाही नाही काकू, नाही. चल चल बाहेर, चल नाही चल. अहो, काका, स्वामी, चल. तुम्ही ठेवून घ्या. अहो, तू काका, आणि तुझे स्वामी वा बाहेर. उचलाची गाठोडी निघा, उचल. अरे हा खजिना आहे सत्कर्माचा, आनंदाचा, पावित्र्याचा, चांगुलपणाचा, ज्यामुळे घरात भरभराट येते, सुख, समाधान आणि शांतता नांदते. स्वामी, स्वामी आमची चूक झाली, माफ करा आम्हाला. वीणा, मी तुझी माफी मागतो. आम्ही फार चुकीचं वागलो, तुझं घर बळकावलं, पण आता असं वाटतंय आमच्यावरही स्वामी कृपा झाली. मी तुझं घर तुला परत करतोय. स्वामी, ही वीणाच्या घराची किल्ली ती तुम्हीच तिला परत करावी. अरे सुख आणि समाधान काही हिसकावण्यात नसतं, तर काही देण्यात असतं. चांगली कर्म करा आणि देत राहा, आम्ही नक्कीच तुमचा उद्धार करू. स्वामी, माझी स्वप्नपूर्ती झाली. खूप खूप धन्यवाद स्वामी. तुमचे स्वप्न आमच्या चरणांशी व्हा आणि चांगली कर्म करत राहा, स्वप्नपूर्ती होणार. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अजून एक गोष्ट करायची बाकी आहे. आज पुन्हा एकदा तुमचा गृहप्रवेश झाला. आता या घरात तुम्ही सगळे आनंदाने राहा.
स्वामी, तुमच्या कृपा आशीर्वादाने वीणाचं स्वप्न पूर्ण झालं. आम्हाला आमचं घर मिळालं. स्वामी, तुमच्या कृपेशिवाय हे शक्यच नव्हतं. जिथे कुटुंब एकत्र राहतं तिथेच खऱ्या अर्थाने घराला खरपण येतं. जिथे भक्ती टिकते तिथे स्वप्न पूर्ण होतात. फक्त घर परत मिळालं म्हणून नाही, तर श्रद्धा परत आली की खऱ्या अर्थाने गृहप्रवेश होतो, हे कायम लक्षात ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गणू तात्या, गणू तात्या, अहो काय होतंय तुम्हाला? गणू तात्या, ओ दादा, अहो इकडे या ना जरा. काय झालं गाया वहिनी? अहो यांना उठवायला मदत करा ना मला. अहो घाबरू नका गाया वहिनी, हा गेली कित्येक दिवस इथं असंच पडून आहे. काय? याच्या त्याच्याकडे भीक मागून खातो, मिळालं तर खातो, नाहीतर असाच उपाशी पडून राहतो. बरं तुम्ही मला मदत करा, या. ठीक आहे गाया वहिनी. गणू तात्या, बरं वाटतंय का? पाणी पाणी. तुम्ही जरा लक्ष द्या यांच्याकडे. मी इथे समोरच्या घरातून पाणी आणते. हो हो. पाणी पाणी. हे घ्या. सावकाश. गणू तात्या, मी स्वामींकडे जाते, मी त्यांना बोलावून आणते. तुम्हाला हे काय होतं ना, तुम्ही स्वामींना सांगा, ते नक्की तुम्हाला मदत करतील. आलेच मी. कपिले, काय स्वामी? आम्ही काय सांगतो नीट ऐक. हा. समजला? हो. चल. आता स्वामी, अहो ते गणू तात्या आहेत ना. अहो घाबरू नका गाया वहिनी, हा गेली कित्येक दिवस इथं असंच पडून आहे. काय? याच्या त्याच्याकडे भीक मागून खातो, मिळालं तर खातो, नाहीतर असाच उपाशी पडून राहतो. स्वामी, हे सगळं असं झालं. गे, काळजी करू नकोस. कपिले, स्वामी, नैवेद्याचं ताट. चल आमच्या बरोबर. कपिले, हा नैवेद्य याला दे. ह्याला का? तू अशी ऐकणार नाहीस. आणि इकडे. हे धर. हे घे, जेव आता शांतपणे. कधी जेवला नाही असंच जेवतो हा. पाहिलं काय ते? गिळलं आणि झोपला लगेच. अरे उपाशी होता 2 दिवस, जेवला आणि झोपला.
याला आता कुठल्याही ज्ञानाची आणि उपदेशाची आवश्यकता नव्हती. याला आवश्यकता होती ती अन्नाची आणि विश्रांतीची. अन्न मिळालं, आता आराम करतोय. माणसाने आधी आपल्या गरजा पूर्ण कराव्यात आणि मग समस्या सोडवण्याकडे वळावं, असा एक साधा आणि सोपा संदेश याने या कृतीतून दिला, जो तुला उमगू शकला नाही. काय रे, तू फक्त पाहत राहिलात? तुला वाटलं नाही पुढे यावं, मदत करावी, विचारपूस करावी? पण नाही, याचे हाल पाहत उभा राहिलास आणि आम्ही येऊन काय उपदेश देतो हे ऐकायला उभा आहेस. अरे रोज तुम्ही तुमच्या दैनंदिन कार्याकरता घराबाहेर पडतात, व्यस्त असतात कामामध्ये. तुम्हाला पुण्य करण्याकरता असा वेगळा वेळ नसतो. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल असे गरजू लोक भेटतात, ज्यांना तुमच्या मदतीची गरज असते, त्यांना मदत करा, सत्कर्म करा, त्याला काय हवंय नको ते विचारा. आणि जो असा वागेल, फक्त त्यालाच आमचा भक्त म्हणून घेण्याचा अधिकार आहे. तर राहिला प्रश्न याचा, तर याचं आयुष्य आम्ही उद्या मार्गी लावूच. शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. काय झालं भाऊ? कसला विचार करताय? एक समस्या आहे, पण ती सुटत नाही. तुम्ही स्वामींशी बोला. हे अतिशय जटिल असं कुलूप आहे. याची किल्ली हरवली आहे आणि हे न तोडता उघडायचंय. बघूया तुमच्यापैकी कोण उघडत आहे. बाळा, कर प्रयत्न. स्वामी, अवघड दिसतंय उघडणं. खूप जड आहे हे आणि जुनही वाटतंय खूप. एखादी दुसरी किल्ली लावून बघूया का? तेल घालूयात म्हणजे उघडेल. हे कुलूप न तोडता उघडता येणार नाही स्वामी. अरे प्रयत्न करून तर बघ. मी प्रयत्न केला आणि तो फसला, तर माझी फजिती होईल. त्यापेक्षा नकोच. नाही स्वामी, नाही जमत आहे.
कपिले, फक्त विचार करत बसू नकोस. प्रयत्न कर. उघड कुलूप. हो स्वामी. स्वामी, अहो कुलूप उघडाच होता. तेच तर. तुम्ही सगळ्यांनी मनाशी आधीच ठरवून घेतलं होतं की कुलूप बंद आहे आणि कुलूप उघडणं म्हणजे एक मोठी समस्या आहे. अरे पण कुणाला ही समस्या सोडण्याचं शहाण पण सुचलं नाही. तुम्ही ती समस्या सोडण्याआधीच समस्येला जटिल आणि अवघड मानून बसता. पण अनेकदा समस्येचं उत्तर ती समस्या सोडण्याचा प्रयत्न करण्यामध्ये दडलेला असतं. गणूच्या बाबतीतही हेच घडतंय. उद्या त्याला याची जाणीव करून द्यायची आहे. शिवशंकर शंभो. हो, दया करा, काहीतरी द्या, काहीतरी भिक्षा द्या. ओ महोदय, बराच वेळ झाला काहीच खाल्लेलं नाही, काहीतरी दान द्या. दया करा. हो महाशय, आज काय कुणी काही दिलेलं नाही. अरे तुला काही कसं मिळेल जर तू कुणाला काही देत नाही असणार. अरे हे जग देण्या घेण्याच्या नियमावर चालतं. जोवर काही देणार नाही तोवर काही मिळणार नाही. आणतो तांबे इकडे. केदार, जर देवानं कृपेचं दान द्यावं असं वाटत असेल तर तुलाही सत्कार्याचं आणि सत्कर्माचं दान द्यावं लागेल. कळलं का? चल. राहते, स्वामींनी ह्याची समस्या जाणूनही घेतली नाही आणि सोडवलीही नाही. कपिलाताई, स्वामींनी यांची समस्या जाणूनही घेतली आणि आता ती सोडवल्यातच जमय. बघा तुम्ही. फुल मी पाणी दिलंय म्हणून ही फुलं उमलली. अरे भिक्षा द्या, काहीतरी दान द्या. अहो महाशय, भिक्षा द्या, काहीतरी द्या, दान करा. हे घ्या, आशीर्वाद म्हणून. अरे वा, छान आहे. एक तुम्ही दिलंय म्हणून मी दिलं. स्वामी, रोज फक्त तुम्हाला चाफ्याची फुलं वाहतात, मग आज असं कोणतं चाफ्याचं फुल शोधायला आपण चाललोय? श्री स्वामी समर्थ. स्वामी, तुमच्या एका वाक्याने माझं आयुष्य बदललं. त्या दिवशी तुम्ही म्हणालात
दिल्याशिवाय काही मिळत नाही. मी भिकेच्या बदल्यात लोकांना फुल द्यायला सुरुवात केली. मग डोक्यात विचार आला की आपणच फुलं का विकू नयेत. हळूहळू फुलं विकायला सुरुवात केली. वेण्या, गजरा, हार बनवता बनवता फळंही विकू लागलो. स्वामी, मला कुठल्याच धंद्यात यश येत नाही असं वाटून सर्व सोडून मी भिकेला लागलो होतो. आज माझं आयुष्य पुन्हा मार्गावर आलंय. हे सगळं तुमच्या कृपेनं. श्री स्वामी समर्थ. अरे यश तुमच्या विचारात दडलेलं असतं. जसा विचार कराल तसं यश मिळतं. समस्या छोटी असते. जर बघण्याचा दृष्टिकोन बदलाल तर आयुष्य बदलतं. कपिले, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.